अहिल्यानगर शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव तलाव हा सध्या कोरडा ठाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर हा तलाव जो आहे पूर्वी अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करत होता. मात्र मुळा धरणावरून ज्या वेळेला पाणी पुरवठा जो आहे शहराला व्हायला लागला त्यानंतर महापालिकेचं कुठेतरी या तलावाकडे जे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि आता एप्रिल महिन्यातच जर बघितलं तर हा तलाव अक्षरशः कोरडा ठाक झालेला आहे. या परिसरातील पिंपळगाव माळवे येथील ग्रामपंचायत सदस्य आपल्या सोबत आहेत. थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय एकंदरीत सांगाल, हा तलाव जो आहे तर तो अगदी कोरडा ठाक झालेला आहे, काय नेमक्याच्या मागचं कारण? याच्या मागचं कारण आहे की अवैध पाणी उपसा आणि मृत साठ्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष, या गोष्टींमुळे आजची वेळ आलेली आहे. कुठल्या गावातले लोक जे आहेत हे अवैध पाणी उपसा करतात आणि नेमकं तुमची मागणी काय? आसपासचे परिसरातील सर्वच गावातील लोक पाणी उपसा करतात, परंतु पाणी उपसा करण्यासाठी आमचा विरोध नाहीये. परंतु ज्यावेळेस मृत साठा येतो त्यावेळेस ह्या गोष्टी प्रशासनाने लक्ष देऊन थांबवल्या पाहिजे. त्यामुळे हे जे पाण्याचे दुर्भिक्ष होणार आहे ते होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली तर चांगलं राहील. शेतकरी काय रात्री चोरून पाणी उपसा करते, जरी यांनी सांगितलं ना तरी बी रात्री चोरून मोटरी टाकून पाणी नेते. तर त्यावेळेस कठोर कारवाई केली तरच ही गोष्ट थांबणार आहे. म्हणजे मृत साठा असला तरी पण शेतकऱ्यांकडे पाणी उपसा? हो हो हो. म्हणजे अक्षरशः शेवटचे खड्डे भरलेले होते ते सुद्धा उपसून घेतले, माशांचे थर पडलेले तिथं. काय मागणी असणार प्रशासन? प्रशासनाकडे हीच विनंती आहे आमची का इथून पुढच्या काळात त्यांनी ही काळजी घेणे का मृत साठा कमीत कमी जिवंत राहील पाणी तेवढं, आणि त्याच्यात प्राण्यांचं आणि आपल्या गावातील पाण्याचे उद्भव आहेत आमचे, गावठांसाठी पाणी वापरतो आम्ही, ते जिवंत राहतील. आज अक्षरशः आमचे गावठांचे उद्भव कोरडे पडलेले आहेत. एकंदरीत जर बघितलं तर हा पिंपळगाव तलाव जो आहे तर तो कोरडा झाल्यामुळे इतर आजूबाजूची जे गावं आहेत त्यांना देखील पाण्याचं दुर्भिक्ष हे आतापासूनच जाणवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं प्रशासनानं, महापालिका प्रशासनानं खरं तर जो डेड स्टॉक जो आहे तर तो शेतकऱ्यांना उपसू देऊ नये अशी मागणी जी आहे तर ती आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांकडून केली जाते आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, पिंपळगाव माळवे, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.